गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण मॅथ्स पार्ट 1चा सेट्स या चॅप्टरमध्ये सेटची डेफिनेशन बघितली, मेथड ऑफ रायटिंग सेट्स बघितले. त्यातली फर्स्ट मेथड बघितली लिस्टिंग मेथड, सेकंड बघितली रूल मेथड. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 मधली काही एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड. रोस्टर मेथडलाच काय म्हणतो आपण, लिस्टिंग मेथड. फर्स्ट एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन नंबर्स, म्हणजे आपल्याला अशा नंबरचा सेट करायचा आहे की जे काय आहेत, इव्हन्स आहेत. आता इवन नंबर सगळ्यांना माहिती आहेत, मल्टिपल ऑफ 2. सपोज आपण सेटला नाव दिलं सेट बी. सेटचं नाव नेहमी आपण कॅपिटल लेटरमध्ये डिनोट करतो, त्यातले एलिमेंट्स हे नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. मग कोणकोणते इवन नंबर्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम 2, 4, 6, 8 अप टू इन्फिनिटीपर्यंत. हा सेट कोणता आहे, सेट ऑफ इवन नंबर्स. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम. त्यालाच काय म्हणतो आपण, सूर. आता सरगम माहिती आहे सगळ्यांना. सरगममध्ये कोणकोणते सूर येतात, सा, रे, ग, म, प, ध, नी. ओके. असे 7 स्वर हे सरगममध्ये येतात. मग 7 बेसिक साऊंड ऑफ सरगमचे सेट काय होणार आहे. सपोज आपण तो डिनोट केला एस या कॅपिटल लेटरने, इन ब्रॅकेट सा, रे, ग, म, प, ध, नी, ब्रॅकेट क्लोज. असे 7 सूर हे कशात येतात, सरगममध्ये येतात. त्याचा हा काय झाला, सेट झाला. मी प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवते, ते सुद्धा तुम्ही वहीत लिहायचे आहेत. आणि जे एक्झाम्पल राहिलेले आहेत या एक्झाम्पलच्या व्यतिरिक्त, ते एक्झाम्पल तुम्ही तुमच्या बुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. हेही काल मी तुम्हाला सिम्बॉल्स दाखवले होते, आठवतात सगळ्यांना. फर्स्ट क्वेश्चन, 4/3 बिलॉंगिंग टू क्यू. बिलॉंगिंग टू साईन काय डिनोट करतं की 4/3 हा काय आहे, क्यू या सेटमध्ये आहे. ओके. आता लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत त्याला, इन वर्ड्स. 4/3 इज ॲन element of the set Q. ओके. आले लक्षात. इन वर्ड्समध्ये आपण कसं लिहिणार आहे, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ द सेट Q. ओके. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 2, -2 इज नॉट बिलॉंगिंग टू n. मग लिहिताना इन वर्ड्समध्ये कसं लिहिणार, -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ द सेट n. ओके. आले लक्षात कसं लिहायचं ते, समजले सगळ्यांना. ओके. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 हा काल तुम्हाला होमवर्कसाठी दिला होता. त्यानंतर आता बघूया क्वेश्चन नंबर 4, राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. ओके. क्वेश्चन काय, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजे मराठी महिने लिहायचे आहेत आपल्याला. मराठी महिन्यांचा काय करायचा आहे,
सेट तयार करायचा. मग मराठी महिने कोणते आहेत? सपोज सेट ए घेतला इन कर्ली ब्रॅकेट, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पुष्प, मेघ आणि फाल्गुन. हे काय झाले? मराठी महिने. आणि त्यांचा काय केला आपण? सेट केला. आणि तो कोणत्या मेथडमध्ये केला? लिस्टिंग मेथडमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. म्हणजे असा सेट करायचा आहे की ज्याच्यामध्ये आपले काय असणार आहे? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत आपली? नाक, डोळे, कान, जीभ आणि त्वचा. बरोबर? मग यांचं आपल्याला काय करायचं आहे? सेट तयार करायचा आहे. सपोज त्या सेटला नाव दिलं आपण सेट बी. आणि त्यात आपले काय येणार आहे? ऑर्गन्स येणार आहे, जे कोणते आहेत? सेन्सरी. कान, इयर्स, आईज, नोज, टंग अँड स्किन. हे काय झाले? आपल्या ह्युमन बॉडीमधले सेन्सरी ऑर्गन्स झाले. त्याच्या आपण काय केलं? एक सेट तयार केला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. फर्स्ट सेट घेऊया. सेट कोणता आहे? ए. त्यातले एलिमेंट कोणते आहेत? 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 अँड 100. जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसते की प्रत्येक एलिमेंट हा काय? कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे. ओके. मग फर्स्ट एलिमेंट 1 हा काय? 1चा स्क्वेअर. सेकंड 4 हा कशाचा स्क्वेअर आहे? 2चा. थर्ड 9 कशाचा? 3चा. 16 कशाचा? 4चा. 25 हा कशाचा? 5चा. 36 6चा स्क्वेअर. 49 7चा स्क्वेअर. 64 8चा स्क्वेअर. 81 9चा स्क्वेअर. आणि 100 10चा स्क्वेअर. म्हणजे दिलेला सेट हा काय आहे? एक नंबरचा परफेक्ट स्क्वेअरचा सेट आहे. ओके. मग आपण इन रूल मेथडमध्ये लिहिताना एक जनरल फॉर्म्युला अप्लाय करतो. कोणता जनरल फॉर्म्युला मिळाला आपल्याला? की दिलेले एलिमेंट्स हे एका नंबर्सचे काय आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहेत. ओके. मग आपण तो नंबर काय यूज करणार आहेत? एन. आणि हे दिलेले सगळे हे काय? इन नॅचरल नंबर्स आहेत. ओके. मग दिलेला एन हा काय असणार आहे? बिलॉंगिंग टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके. आणि तो कुठपर्यंत आहे? 100पर्यंत. आणि 100 कशाचा स्क्वेअर आहे? 10चा. म्हणजे एन इज लेस देन ऑर इक्वल टू काय असणार आहे? 10. ओके. बघूया इन रूल मेथडमध्ये कसं लिहिणार आहे? सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय? एन स्क्वेअर. बरोबर. एन आपण अजून काय केलं? नॅचरल नंबर की ज्याचे स्क्वेअर्स ह्या सेटमध्ये आहेत. एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर कॉमा एन इज बिलॉंगिंग टू कोणत्या सेटमध्ये? एन नॅचरल नंबरच्या. देन नेक्स्ट कंडिशन काय? की एन इज लेस देन ऑर इक्वल टू 10. म्हणजे दिलेल्या सेटमधले एलिमेंट हे कोणत्या नंबरचे परफेक्ट स्क्वेअर आहेत? 10पर्यंतचे. म्हणून एन हा नेहमी काय असणार आहे तुमचा? एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू. इक्वल टू का? कारण की आपण त्यात 10सुद्धा काउंट करणार आहोत. कळालं? कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. मग दिलेल्या लिस्टिंग मेथडचं आपण काय केलं आहे? रूल मेथडमध्ये कन्वर्जन केलं. ओके. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे बी इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 40. आता ह्या दिलेलं गिवन सेटचं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसतंय? हा टेबल दिसतोय 6चा. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18 अँड सो ऑन. ओके. पण हा कुठपर्यंत टेबल आहे? 6 8 जा 48. ओके. म्हणजे हा 8पर्यंतचाच टेबल आहे. बरोबर. मग आपण लिहिताना काय लिहिणार आहे? की हे दिलेले एलिमेंट्स हे काय असणार आहे? मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6 लक्षात आले का?
हे लिहिताना कसं डिनोट करणार 6 1 जा 6 12 कसं असणार आहे 6 2 जा 12 6 3 जा 18 6 4 जा 14 6 5 जा 30 6 6 जा 36 6 7 जा 42 6 8 जा 48. ओके, म्हणजे प्रत्येक एलिमेंट या सेटमधला हा काय आहे 6चा मल्टिपल आहे. ओके, म्हणजे आपण जर 1 2 3 4 5 हे काय अज्युम करणार n अज्युम करणार आणि ते कशाला मल्टिपल दाखवणार 6ला. मग लिहिताना आपण सेट इन फॉर्म ऑफ रूल मेथड कसं लिहिणार b इज इक्वल टू x x सच दॅट x इज इक्वल टू 6n n हा काय झाला नॅचरल नंबर. ओके, देअरफॉर सॉरी कॉमा n इज बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर आणि हा n अप टू कुठपर्यंत आहे 8 पर्यंत आहे. मग तुम्ही काय लिहू शकता n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 और n इज स्ट्रिक्टली लेस दॅन 9. बरोबर, हा 9पेक्षा काय आहे कमी आहे 6 8 जापर्यंत झाले. बरोबर, म्हणून n इज ऑलवेज लेस दॅन 9. ओके, आले लक्षात रूल मेथड. ओके, तर राहिलेले एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमधले तुम्ही वहीमध्ये सॉल्व करून आणि वहीमध्ये सॉल्व करताना ते एक्झाम्पल तर लिहायचे आहेत, पण हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला आज सॉल्व करून दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. थँक्यू.